पुसद येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या महिला वैद्यकीय अधीक्षकावर अखेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। प्रसूती दरम्यान डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाला होता। त्यानंतर वैद्यकीय समितीच्या अहवालानंतर वैद्यकीय अधीक्षकावर ही कारवाई करण्यात आली आहे। पुसद येथील उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांचा हलगर्जीपणा व चुकीच्या पद्धतीने उपचार केल्याने एका गर्भवतीचा प्रसूती दरम्यान रक्तस्राव होऊन मृत्यू झाला। या प्रकरणी महिला वैद्यकीय अधीक्षकावर पुसद शहर पोलिसांनी गुन्हा नोंद केलाय। डॉक्टर मिनल भेलोंडे पवार असे गुन्हा नोंद झालेल्या महिला वैद्यकीय अधीक्षकाचे नाव आहे। मृत्यूची घटना 19 मार्च 2024 ची असून या प्रकरणात 20 मार्च 2025 रोजी 1 वर्षानंतर वैद्यकीय समितीच्या अहवालानुसार गुन्हा दाखल झालाय। प्रदीप शिवाजी धाईसकर असे तक्रारदाराचे नाव आहे। भाग्यश्री प्रदीप धाईसकर या महिलेला 18 मार्च 2024 रोजी उपजिल्हा रुग्णालयामध्ये प्रसूतीसाठी आणले होते। त्यावेळी तेथील नर्सने सीझरसाठी यवतमाळ येथे खासगी दवाखान्यात नेण्याचा सल्ला दिला। अर्जदार हा पत्नीला यवतमाळ येथे घेऊन जाण्यासाठी तयार होता। मात्र डॉक्टर मिनल भेलोंडे पवार या तिथे आल्या। माझ्या खासगी दवाखान्यात सीझर केले तर तुम्हाला 50,000 रुपये खर्च लागेल, सरकारी सीझर केल्यास 20,000 रुपये लागेल असे त्यांनी सांगितले। त्यानंतर डॉक्टर मिनल पवार यांनी सायंकाळी भाग्यश्रीचे सीझर केले। लगेचच 5 ते 10 मिनिटांनी भाग्यश्रीला बेडवर आणून टाकले। मात्र 1 तासाने भाग्यश्रीला रक्तस्राव सुरू झाला। डॉक्टर व नर्सला सांगूनही त्यांनी दुर्लक्ष केले। डॉक्टर भेलोंडे या रात्री 11 वाजता आल्या आणि कोणताही उपचार न करता महिलेला यवतमाळ येथे रेफर करण्याचा सल्ला त्यांनी दिला। दरम्यान भाग्यश्रीचा मृत्यू झाला।